नमस्कार, तुमचं स्वागत आहे भारती व्हॉईस या चॅनलवरती. मागील भागात आपण पाहिलं की गौरीला पाहायला पाहुणे येतात. आता पुढे बघूया काय होतं. भाग 4, माझी होशील ना. गौरी खूप विरोध करते, पण वडिलांसमोर तिचं काहीही चालत नाही. पाहुणे येतात, गौरीचे वडील त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना सोफ्यावर बसायला सांगतात आणि गप्पा रंगतात. पाहुणे मंडळी म्हणजे एक 34 वर्षाचा मुलगा आणि त्याचे आई बाबा. इकडे गौरीची आई गौरीला साडी नेसवते, छान तयारी करून देते आणि चहा पोहे देण्यासाठी स्वयंपाकघरात जाते आणि गौरी सांगते, मी आवाज दिला की तू ये बाहेर. गौरी नाराज होऊन मान डोलवते. तितक्यात तिला समीरचा मेसेज येतो, आज सुट्टी आहे, बाहेर भेटूया का. आता मात्र न सांगितलेली गोष्ट गौरी समीरला सांगते. तिचे बाबा तिच्यासाठी स्थळ पाहतायत आणि आज कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे, तर तिला बाहेर यायला जमणार नाही. हा रिप्लाय वाचताच समीरच्या पायाखालची जमीन सरकते. एका क्षणात सगळं संपलं असं त्याला वाटतं आणि तो खालीच बसतो. त्याच्या भोवती सारं घर फिरतंय असं त्याला वाटतं आणि वाटणारच ना, कारण आपला नायक म्हणजे समीर गौरीवर खूप प्रेम करीत असतो. गौरीच्या आईने आवाज दिला, ये ग गौरी बाळा. गौरी स्वतःचे अश्रू आवरत बाहेर जाते आणि सगळ्यांना नमस्कार करते आणि चहा पोहे देते. गौरीला बघायला आलेला मुलगा, त्याचे नाव असते सत्यजित. सत्यजितची आई थोडी रागीट स्वभावाची असते, मात्र त्याचे वडील अतिशय प्रेमळ असतात. गौरी अनकम्फर्टेबल होताना पाहून ते गौरीस म्हणतात, अजिबात कसलाही दडपण घेऊ नकोस. आणि गौरी हे ऐकताच थोडीशी का होईना रिलॅक्स होते. गौरी खूप सुंदर दिसत असते. सत्यजित तिला एकटकच पाहत असतो. गौरी मात्र एकही नजर त्याला पाहत नाही. सत्यजितची आई एकदम कडक आवाजात बोलते, मुलगी तशी दिसायला साधारण आहे आणि सतत स्वतःच्या श्रीमंतीच्या गजाली मारीत असते. सत्यजितचे वडील विषय बदल करण्यासाठी सत्यजितला म्हणतात, काय रे, तुला पसंत आहे मुलगी, तर काही प्रश्न विचार. सत्यजितला असं वाटतं की आपली नायिका म्हणजेच गौरी त्याला पसंत आहे. सत्यजित आई वडिलांना काहीही न विचारता सरळ हो, मला मुलगी पसंत आहे असं म्हणतो. असं म्हणताच सत्यजितची आई त्याला एका कोपऱ्यात घेऊन जाते आणि म्हणते, काय रे, काय पाहिलंस हिच्यात? किती सुंदर आणि श्रीमंत घरातल्या मुलींची स्थळं तुला आलेत आणि तू हिला पसंत करतोयस? काय पाहिलंस काय? आपल्या स्टेटसला अजिबात सूट नाही होणार. ते नाही, तू जा बरं आणि नकार दे. सत्यजित तिला सांगतो, मला सुंदर श्रीमंत मुलगी नको आहे. माझं ऐकणारी साधी मुलगी हवी आहे आणि हीच ती आहे. हिच्याशी मला लग्न करायचं आहे. सत्यजितची आई खूप नाराज होते. सत्यजित हा चांगल्या गव्हर्मेंट जॉबला असतो आणि तेही चांगल्या पोस्टवर असतो. सत्यजित हा अतिशय स्वार्थी आणि स्वतःला जे हवे ते मिळवल्याशिवाय न राहणारा असा मुलगा आहे. त्याला जे हवे ते मिळवण्यासाठी कोणाच्याही भावना दुखावू शकतो. त्याचं एकच असतं, त्याला जी गोष्ट हवी ती हवी. आताही असंच काहीतरी झालं आहे. त्याने स्वतःच्या आईवडिलांचा मत लक्षातसुद्धा घेतलं नाही. त्याने सरळ गौरीच्या बाबांना सांगितलं, मला मुलगी पसंत आहे आणि लग्नाची बोलणी स्टार्ट करूया. गौरी आश्चर्यचकित होऊन त्याला पाहते आणि मनातच विचार करते, किती स्वार्थी आहे हा मुलगा. स्वतःच्या आईवडिलांचं तर ऐकत नाही, पण मी ह्या लग्नाला तयार आहे का ही सुद्धा मला विचारलं नाही. गौरीचे बाबा खूप खुश होतात, कारण श्रीमंत घर, वरतून मुलगा चांगल्या जॉबला आणि चांगला पगारही आहे, वरतून मुंबईमध्ये स्वतःचं घर आहे. बस. गौरीचे बाबासुद्धा गौरीला किंवा तिच्या आईला काहीही न विचारता होकार देतात आणि सांगतात की पत्रिका जुळल्या की आपण लग्नाची बोलणी करूया. लगेचच साखरपुडा आणि लग्नाची तयारी करूया.
कारण त्यांनासुद्धा एवढं श्रीमंत स्थळ हातचं घालवायचं नव्हतं. गौरी तडक उठते आणि आत जाते. आता मात्र वातावरण शांत होतं, कारण मुलगी अचानक उठून आत गेली. गौरीचे बाबा लगेचच म्हणतात, ती लाजली आहे आणि म्हणून आत गेली. सगळ्यांना त्यांचं मत पटतं आणि हसतात. गौरीचे बाबा लगेच त्यांच्या बायकोकडे डोळे मोठे करतात आणि मोठे करून आत जा आणि तिला बघ असं म्हणतात. गौरीची आई घाबरते आणि लगेचच आत जाते. गौरी खूप रडत असते. आईला पाहून तिच्या मिठीत जाते आणि म्हणते, काय आहे ग आई? हे मला कोणी विचारत नाही मला काय वाटतंय किंवा माझं काय मत आहे. आणि कोण आहे हा मुलगा? फक्त स्वतःचा विचार करतो. वरतून किती मोठा वाटतोय माझ्याहून. त्याने मला विचारलं का मला काय हवं, किंवा तो मला पसंत आहे का आणि लग्नासाठी तयार आहे का मी. स्वतःच निर्णय घेतो आणि बाबा हे लगेच मान डोलवून त्याच्या मताला होकार देतात. तू बोल ना बाबांशी, मला नाही आवडला ग हा मुलगा. त्यावर गौरीची आई म्हणते, तू शांत हो. मलाही तो मुलगा थोडा विचित्र वाटला. वरतून तो तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा. आपण ही मंडळी गेली की बाबांशी बोलू आणि तुझ्या 2 मोठ्या बहिणींना पण बोलवू. त्या समजवतील बाबांना. तितक्यात गौरीचे बाबा गौरीच्या आईला आवाज देतात, ऐकलंस का? सगळ्यांसाठी कॉफी बनव. गौरीची आई गौरीला शांत होण्यास सांगते. स्वतःचे डोळे पुसते आणि स्वयंपाकघरात जाते. गौरीचा मोबाईल सतत वाजत असतो. म्हणून पाहते तर समीरचे 20 मेसेज आणि 10 कॉल्स असतात. ती मेसेज वाचते. त्यावर समीर तिला आपलं तिच्यावर खूप प्रेम आहे असं सांगत असतो. त्याचा परत कॉल येतो आणि ती उचलते आणि बाल्कनीमध्ये जाते आणि फोन उचलते. समीर खूप हायपर होतो आणि म्हणतो, हॅलो गौरी, प्लीज ना गं, हे लग्न नको करू प्लीज. माझं खरंच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. आणि ही प्रेम हल्लीचं नाही, स्कूलमध्ये असल्यापासून. गौरी आवंडा गिळत म्हणते, पण आता सगळं संपलं. समीर, मला पण तू खूप आवडतोस आणि मला मागच्या भेटीतही जाणवत होतं की तू माझ्यावरती प्रेम करतोस, पण तू प्रेमाची कबुली द्यायला घाबरत होतास. मला वाईट वाटेल, मलाही सगळं कळत होतं, पण मी तू कधी बोलशील ह्याची वाट पाहत होते. पण तू नाही बोललास. तसंही आता ह्या सगळ्याचा काहीच फायदा नाही. बाहेर पाहुणे आले आणि आता तर बाबांनी माझं लग्न 10 वर्ष मोठ्या असलेल्या मुलासोबत ठरवलं आहे. समीर खूप रडायला लागतो, इतका की त्याला गौरीशी धड बोलता येत नाही. गौरी त्याला शांत हो असं सांगते, पण समीर खूप रडतो. त्याला असं वाटतं जणू आयुष्य संपलं आता. तो तसाच रडत म्हणतो, नको करू प्लीज, मी तुझ्या घरी येतो आता आणि सगळं सांगतो की माझं गौरीवर आणि गौरीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बस तू थोडी साथ दे. त्यावर गौरी खूप रडते आणि बोलते, मी बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते. फक्त आता तू शांत हो आणि इकडे येऊ नको. समीर तिला हो असं म्हणतो आणि हे काही काम सांगून सत्यजित गौरीच्या बेडरूममध्ये येऊन गौरीचं सगळं फोनवरचं बोलणं ऐकतो. पण गौरीला न कळताच बाहेर जातो आणि त्याच्या आईला बाजूला घेऊन सांगतो, मला हिच्यासोबत लग्न पुढच्या 4 दिवसात करायचं आहे. त्यावर सत्यजितची आई त्याला म्हणते, हे शक्य नाही. 4 दिवसात कसं लग्न करायचं? ती मुलगी आणि तिचे आई बाबा तयार नको का? तू बोलून काय होणार? त्यावर सत्यजित आईला बोलतो, कसं ते तू बघ, पण मला ही गौरी 4थ्या दिवशी माझी बायको म्हणून घरात हवी आहे. मला बस. त्यावर त्याची आई त्याला म्हणते, अरे तू काय पाहिलेस हिच्यामध्ये? जे इतके वर्ष तुला किती सुंदर आणि श्रीमंत मुलींची स्थळं दाखवली, त्यांना तू नकार देत आलास. आणि आता काय झालं तुला? काय जादू केली तुझ्यावर हिने? त्यावर सत्यजित बोलतो, ती मला हवी आहे, हा माझा हट्ट समज. असं बोलून तडक चालत जातो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. थोड्या वेळाने त्याची आई येते आणि तीही बसते. सत्यजितची आई म्हणते, आम्हाला जरा घाई आहे. आम्हाला आमची सून
लगेच आमच्या घरात हवी आहे. आणि सत्यजितची आजी म्हणजे माझ्या सासूबाई ह्या आजारी असतात आणि त्यांना आता नात-सून पाहायची इच्छा आहे आणि आम्हाला पण त्यांची ही इच्छा पूर्ण करायची आहे. तर आपण हे लग्न 4 दिवसात करूया. हे ऐकताच गौरीचे बाबा आणि आई दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पुढच्या भागात पाहूया गौरीचे बाबा लग्नासाठी तयार होतात की नाही आणि झालेच. तर गौरी आणि समीरचं काय बरं? तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढचा भाग सगळ्यात पहिला तुम्ही पाहाल. धन्यवाद.